अकोल्यातलं दगड पारवा धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे। 5 दरवाजे धरणाचे उघडण्यात आलेले आहेत। गावकऱ्यांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अकोल्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। प्रकल्पाची पाणी पातळी त्यामुळे वाढलेली आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी जयेश गावंडे थेट अकोल्यातून आपल्या सोबत आहेत। जयेश, दगड पारवा धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यामुळे सतर्कतेचा इशारा। गुरु, तसं जर पाहिलं तर अकोला जिल्ह्यात गेल्या 2 आठवड्यांपासून सातत्यानं पाऊस सुरू आहे। मात्र मधले काही दिवस सोडले तर सातत्यानं हा पाऊस सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्यातील जे महत्त्वाची धरणं आहेत ती आता ओव्हरफ्लो होताना दिसत आहेत। महत्त्वाचं जे धरण आहे ते काटेपूर्णा प्रकल्प, जे अकोला शहराला त्याचा पाणी पुरवठा होतो आणि इतर गावांना देखील पाणी पुरवठा होतो, अतिशय महत्त्वाचं असं धरण आहे। त्या धरणामध्ये 80% वर पाणी पुरवठा गेला आहे आणि त्या धरणाचे देखील 4 दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आले आहेत। आणि दुसरा जो प्रकल्प आहे दगड पारवा प्रकल्प, हा प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे। हा 92% वर गेला असल्यामुळे याचे 5ही दरवाजे आहेत जे आहेत ते उघडण्यात आले आहेत। तर तिसरा जो प्रकल्प आहे पातूर तालुक्यातला तो निर्गुणा प्रकल्प, त्याच्यामध्येही ओव्हरफ्लो धरण झालेला आहे। त्यामुळे एकूणच अकोला जिल्ह्याला आता पावसाचा फटका बसताना दिसतोय। धन्यवाद जयेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे